आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे प्रभाग रचनेसंदर्भात। नागपूर महानगरपालिकेतील प्रभाग रचनेसाठी 1 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे। आता 4 सप्टेंबर ऐवजी 6 ऑक्टोबरला प्रभाग रचनेची मुदत ही वाढवण्यात आलेली आहे। दिवाळीनंतरच त्यामुळे महानगरपालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे। नगर रचना विभागाकडून प्रभाग रचनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला गेलाय। या कार्यक्रमानुसार ही मुदतवाढ दिली गेलेली आहे। महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांची प्रतीक्षा मात्र त्यामुळे वाढली आहे। तर नागपूर महानगरपालिकेतील प्रभाग रचनेसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आता 4 सप्टेंबर ऐवजी 6 ऑक्टोबर पर्यंत प्रभाग रचनेची मुदत ही वाढवण्यात आली आहे। त्यामुळे दिवाळीनंतरच महानगरपालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे। नागपूर पालिकेतील प्रभाग रचनेसंदर्भातील ही बातमी समोर येते आहे। 1 महिन्याची मुदतवाढ वाढवण्यात आलेली आहे। 1 महिन्याची मुदतवाढ दिली आहे, त्यामुळे महानगरपालिका निवडणुका पुढे जाण्याची शक्यता आहे। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी तेजस मोहतुरे आपल्या सोबत जोडलेले आहेत। तेजस, नेमकी ही प्रभाग रचनेसाठी मुदतवाढ देण्याची कारण काय आहेत? नक्कीच जगदीश, आपण जर बघितले असेल तर सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसा अगोदर एक याचिका दाखल दिली होती आणि त्यामध्ये सांगितलं होतं की जे प्रभाग रचनेचे आहेत त्या निवडणुका ते होणार आहेत। त्या संदर्भात जे सध्या महानगरपालिकेमध्ये बघितलं असेल तर प्रशासन राज बसलाय आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर कुठेतरी जे इच्छुक आहेत त्याच्यामध्ये उत्साहाचं वातावरण दिसलं होतं। मात्र आता जर बघितलं असेल तर 4 सप्टेंबरला जे प्रभाग रचनेची तारीख दिली होती ती आता 6 ऑक्टोबरला गेली आणि त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा जे इच्छुक आहेत त्यांची हिरमोड झाल्याची दिसत आहे। एकंदरीतच बघितलं असेल तर जी प्रभाग रचनेची संदर्भातली जे काही तांत्रिक अडचण आहे ती 6 ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण सामोरे येणार आहे। या अगोदर जर बघितलं असेल तर जे इच्छुक आहेत ते इच्छुकांनी आता सुद्धा आपल्या प्रभागामध्ये जायला सुरुवात केलेली आहे। एकंदरीत बघितलं असेल तर 2022 नंतर संपूर्ण प्रशासन राज एका अर्थानं महानगरपालिकेच्या प्रशासनावर आहे। एकंदरीतच बघितलं असेल तर या संपूर्ण यामध्ये अनेक त्रुट्या सुद्धा आहेत आणि या संदर्भात जर बघितलं असेल तर निवडणुका ज्या आहेत, येणाऱ्या निवडणुका महानगरपालिकेच्या आता नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये होणार आहे। एकंदरीत दिवाळीमध्ये संपूर्ण निवडणुकीचे ठीक आहे, फटाके फुटणार असल्याचे संकेत एकंदरीत दिसत आहेत। धन्यवाद तेजस दिलेल्या माहितीबद्दल।